एक्झिट पोल म्हणजे काय? एक्झिट पोल म्हणजे मतदान केंद्राच्या बाहेर केला जाणारा सर्वे, त्याला एक्झिट पोल म्हणतात. ज्यांना एक्झिट पोल करायचे त्या एजन्सीचे लोक मतदान केंद्राच्या 200 मीटर कक्षेबाहेर जाऊन लोकांना प्रश्न विचारतात. तुम्ही मतदान कोणाला केले? पंतप्रधान म्हणून तुम्ही कोणाला पाहू इच्छिता? असे अनेक प्रश्न ते विचारतात. अशा प्रकारे एक्झिट पोल घेतला जातो. भारतामध्ये अनेक एजन्स्या आहेत ज्या एक्झिट पोल घेतात. त्यापैकी काही तात्पुरत्या असतात ज्या इलेक्शन झाल्यानंतर गायब होतात. एक्झिट पोल हे मतदानाच्या टक्केवारीवरून अनुमान लावतात की कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहे. एक्झिट पोल हे मतदान केंद्राच्या बाहेर असल्यामुळे कधीकधी त्यांचे अनुमान बरोबर असतात तर कधीकधी जवळपास असतात. 2004 मध्ये भाजपाच्या नेतृत्वात NDAला 240 ते 250 सीट मिळण्याचा अंदाज होता, पण निकाल याच्या उलट निघाले. काँग्रेसच्या नेतृत्वात UPAचे सरकार आले आणि पंतप्रधान मनमोहन सिंग बनले. 2014 मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हाही एक्झिट पोल NDAच्या विजयाचा अनुमान लावू शकला नाही. तसेच 2015 दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला 50 सीट मिळतील असा अंदाज होता, पण आपला 70 पैकी 67 सीट मिळाली. तसेच 2015 UP विधानसभा आणि बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल एक्झिट पोलपेक्षा वेगळे होते. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आणि तुमच्या काही सूचना असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमच्या या मुद्दा काय चॅनलला सबस्क्राईब करा.